मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं? जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. वसुंधरा देवी नित्याला सांगत असतात की एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तो अधिराज आहे ना, गावचा हिरो. सगळे लोक त्याच्यावर खूप प्रेम करतात. एक वेळ गावातील लोक पैसा सोडतील, पण त्या अधिराजचा शब्द मात्र खाली सुद्धा पडू देणार नाहीत. ईशान म्हणतो, अगं नित्या, तोच अधिराज जो बैलगाडीवरून आला होता. त्यावर आता वसुंधरा देवी म्हणतात की हो, तोच बैल. आणि तो फणसचे असताना त्याच्या अगदी उलटाच आहे. म्हणजे वरतून अगदी गोड आणि मऊ मऊ, आतून मात्र काटेरी, खूप सारे काटे, ते जीवाला टोचणारे. त्याला फोडणं ना खूप कठीण आहे. तर रावसाहेब म्हणत असतो, मॅडम तुम्ही फक्त ऑर्डर सोडा, मी आत्ताच्या आत्ता त्या अधिराजचं सगळं घर जाळून टाकतो. तर नित्या चिडूनच म्हणते की अधिराजच्या आणि माझ्यामध्ये तुम्ही पडू नका, तो आमचा पर्सनल मॅटर आहे. आणि हो, या प्रोजेक्टसाठी जाळपोळ करण्याची आणि कायदा हातात घेण्याची काही एक गरज नाहीये, आणि माझ्यासमोर तर नाहीच नाही. त्या अधिराजचा इगो पायाशी तुडवत मी त्याच्याकडूनच माझी सर्व कामे करून घेणार. तुम्ही फक्त तुमच्या कामाकडे लक्ष द्या. तर वसुंधरा देवी घाबरतच म्हणते, ठीक आहे, आम्ही आमच्या बाकी कामाकडे लक्ष देतो, 24/7 असं म्हणत लगेच तेथून निघून जाते. त्यानंतर रात्री आबा काठी घेऊन घराबाहेरच उभे असतात. ते विमलला म्हणत असतात की आपलं कार्ट असं कसं वागू शकतं? माझं तर पूर्णपणे टाळकं सरकलं. जे काही झालं ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. त्या पाहुणीसोबत हा असं कसं वागू शकतो? तेव्हा आता घरात जी पाहुणी असते ती म्हणते, आबा, पण तो मला काहीच नाही म्हणाला. आबा म्हणतात, अगं पाहुणी म्हणजे तू नाही ग, ती मुंबईची पाहुणी. कसा तिचा सर्वांसमोर अपमान केला ते पाहून तर माझं टाळकंच सरकलं. असा कसा वागू शकतो? राजला घरी येऊ देत, त्याच्याकडे बघतोच मी, असं म्हणत आबा काठी हातात घेत खूप चिडचिड करत असतात. तर लगेच पाहुणी म्हणत असते, अहो आबा, राजची यामध्ये काही चूक नाही. उलट ती उर्मटपणे बोलली म्हणून राज तिच्याशी असं वागला. आबा म्हणतात, हो का? आता ती बोलली म्हटल्यावर माझा राज तिला उत्तर देणारच. माझंच चुकलं असं म्हणत आबा लगेच काठी खाली फेकून देतात. ते पाहून विमल म्हणते, अहो काय करताय तुम्ही हे? आता अजिबात माघार घ्यायची नाही. तो घरी आला ना, त्याला चांगलं खडसवा. तर आता आबा लगेच पुन्हा ती काठी हातात घेतात आणि त्याला तर मी सोडणार नाही. तेव्हा राज समजून ते झाडावर जोरजोरात काठी मारत म्हणतात की तू तर माझा मुलगा शोभत नाहीस. असं संस्कार दिलेत का मी तुला? बाई माणसाशी कसं वागावं तुला कळत नाही का? तर पाहुणी म्हणते, आबा ते बघा, राज आला. तर आबा लगेच काठी घेऊन पुन्हा मागे पळून येतात. तर राज लगेच गाडी लावतो आणि आईला म्हणतो की लवकर जेवायला वाढ, आता खूप भूक लागली. म्हणून राज आतमध्ये जातो. लवली म्हणतो, मावशी, तुझ्या हातची झुणका भाकर मला पण. म्हणून लवली सुद्धा राजच्या पाठोपाठ आतमध्ये जातो. तर विमल आबांना म्हणते, अहो असे शांतपणे का उभे आहात? काहीतरी बोला. तर आबा म्हणतात, अगं त्याला खूप भूक लागली आहे ना, एकदा त्याला जेवण करू देत, मग तो आहे आणि मी आहे. तर विमल पुन्हा चिडूनच म्हणते, आता बोलताय की पंचांगमध्ये मुहूर्त बघू. तेव्हा आता आबा मोठ्यानेच अधिराजला आवाज देत असतात. त्याच वेळेला लवली बाहेर येत तात्यांना विचारतो की काय झालं. तर आबा म्हणत असतात, तू अधिराज आहे का, की तुलाही 4-5 फटके खायचे? त्या अधिराजला लवकर बाहेर पाठव. त्याच वेळेला आता अधिराज सुद्धा बाहेर येत तात्यांना विचारतो की का आरडाओरडा करताय? तर तात्या प्रेमानेच म्हणतात, अरे बाळा, पाहुणीसोबत असं कोणी वागतं का? तू का त्यांच्याशी असं वागलास? ते पाहून विमल म्हणते, तुम्ही शांत बसा, तुमच्याच्यानी काही एक होणार नाही. म्हणून आता विमल स्वतः अधिराजला तिच्या समोर येऊन उभं राहायला सांगते. तर राज विचारत असतो, काय झालं आईडे? तेव्हा विमल म्हणते, त्या नित्या अधिकारीला सगळ्या गावासमोर तोंडाला येईल ते बोलण्याची काही गरज होती का? तुला ते शोभतं का? अरे चक्क नित्या अधिकारी म्हणून तू त्या बाहुलीला ओवाळलंस. ती शांत होती, मग तुला भांडणं उकरून काढायची काही गरज होती का? तर राज म्हणत असतो, आयडे, मी त्या पोरीला चांगलं ओळखतो. अगं मुंबईमध्ये तिने एका फळवाल्याला उडवलं आणि इथे आपल्या जमिनी उडवायला आली. आता तिला ना आपल्या गावाला लुटायचं आहे. तर विमल म्हणत असते, अरे ती पाहुणी आहे आपली, तिचं काम करण्यासाठी गावात आली की नाही? तिचं काम जर तुला आवडत नसेल तर बोल, पण अख्ख्या गावासमोर तिचा पाणउतारा करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? अरे मोठ्या बढाया मारत फिरत असतो ना की मी कोल्हापूरच्या मातीतला आहे, माणुसकी आणि कोल्हापूरचा खूप जवळचा संबंध आहे. मग आता कुठे गेली तुझी माणुसकी? तेव्हा लवली म्हणतो, अगं मावशे, तिने सुद्धा राजदादाला धमकी दिली, उद्ध्वस्त करेन म्हणाली, मग तरीही शांत बसायचं का? ती सुद्धा पर्सनलवर आलीच आहे.
अगं मावशे, तिच्या 100 पिढ्या विस्कटतील, पण राजदादाचं ती काही एक वाकडं करू शकणार नाही. तेव्हा ते ऐकून विमल लवलीवर खूपच भडकते की तुमच्या अशा वागण्यामुळे माझं पोरगं बिघडत चाललंय. म्हणून ती काठी घेऊनच लवलीच्या मागे पळत असते, तर लवली घाबरूनच तेथून पळून जातो. तेव्हा विमल शांतपणे राजला सांगते, अरे ती घरदार सोडून आपल्या गावात आली आहे. आपण जर तिला अशी वागणूक दिली तर तिचं आपल्या गावाबद्दलचं काय मत होईल, ती काय विचार करेल. अरे गावचा राखणदार म्हणतोस ना स्वतःला, मग तुला एवढं सुद्धा कळत नाही, असं म्हणत विमल रागानेच आतमध्ये जाते. तर दुसरीकडे नित्याला शांतपणे झोप लागत नसते. तिला सारखा राजने केलेला अपमान डोळ्यासमोर येत असतो. तर नित्या लगेच घराच्या बाहेर जाऊन बसते. तर दुसरीकडे राजसुद्धा बाहेरच बाजेवरती झोपलेला असतो आणि मोरपीस हातात घेत तो एकटक त्याकडे पाहू लागतो. त्यानंतर तो मोरपीस उशीवर ठेवत राज हा शांतपणे डोळे झाकून घेतो. तर इकडे नित्या थंडगार हवेची मजा घेत बाहेरच बसलेली असते. त्याच वेळेला मोठा चमत्कार होतो आणि वाऱ्यामुळे राजजवळील मोरपीस उडून नित्याच्या पायाजवळ येऊन पडतो. नित्या तो मोरपीस हातात घेते आणि वाव ब्युटिफुल असं म्हणत ती प्रेमानेच तो मोरपीस स्वतःच्या चेहऱ्यावरून फिरवत असते. तेवढ्यात एक 2 वेण्या घातलेली मुलगी तिथे येते आणि ती अंधारातूनच नित्याकडे एकटक पाहू लागते. नित्या विचारते, कोण आहे तिकडे. तेव्हा ती मुलगी लगेच तेथून पळून जाते. तर नित्यासुद्धा तिच्या पाठोपाठ जाऊ लागते. तर इकडे रावसाहेब वसुंधरा देवीला विचारतो, काय आज खूप खुश दिसताय. तेव्हा आता वसुंधरा देवी म्हणतात, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, राजकारणात एका दगडात एक नाही तर एका दगडामध्ये 3 पक्षी मारायचे असतात. आता ती नित्या अधिकारी स्वतः अधिराजचा काटा काढणार आणि एकदा की तो प्रोजेक्ट आपल्या गावात झाला ना, की आपण या गावचे हिरो होणार आणि मग विमानात बसून दिल्लीला जाणार. आता आपण फक्त ना जो नित्या आणि राजमध्ये विस्तव आहे ना, तो विझू द्यायचा नाही. सगळ्याची पार राखरांगोळी करून टाकायची. ते ऐकून रावसाहेब सुद्धा खुश होतो. तर इकडे नित्या त्या मुलीचा पाठलाग करत एका रूममध्ये येते. तेव्हा ती मुलगी कपाटामागे लपून बसते. तर नित्या म्हणते, बाहेर ये. कोण आहेस तू. आता बाहेर येतेस की नाही, नाहीतर हा फ्लॉवर पॉट फेकून मारेन तुला. तर आता ती मुलगी लगेच बाहेर येते. तिच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत असतात. एकटक ती नित्याकडे पाहू लागते. नित्या विचारते, कोण आहेस तू आणि माझा पाठलाग का करत होतीस. तेव्हा आता ती मुलगी लगेच नित्याला जाऊन घट्ट अशी मिठी मारते. तेव्हा अचानक नित्याच्या हातातील तो फ्लॉवर पॉट ती खाली फेकून देते. तिला सुद्धा वेगळंच काहीतरी फील होत असतं. तेव्हा ती मुलगी आणखीनच नित्याला जोरात अशी मिठी मारून खूप रडू लागते. नित्या म्हणते, कोण आहेस तू, सोड मला. परंतु ती मुलगी मात्र नित्याला काही सोडायला तयार नसते. त्याच वेळेला अण्णा तिथे येतात आणि लाईट चालू करतात. नित्या म्हणतात, हिला अगोदर बाजूला करा. तर अण्णा लगेच राजमा असं म्हणत तिला बाजूला करतात आणि राजमाच्या डोळ्यातील अश्रू पाहून अण्णा म्हणतात की आज मी हे काय पाहतोय. तेव्हा नित्या म्हणत असते, कोण आहे ही, आल्यापासून दिसली नाही आणि आज अचानक मला मिठी मारली. मी ही अशी रडतीये का. तेव्हा अण्णा सांगत असतात, अहो मॅडम, गेली 25 वर्ष ही मुलगी माझ्याजवळ आहे. तिला आज पहिल्यांदा मी रडताना बघतोय आणि फक्त डोळ्यात पाणी नाही तर तिच्या डोळ्यामध्ये मला वेगळीच चमक दिसत आहे. आता हिने तुम्हालाच का मिठी मारली, तुम्हाला बघून हिला काय झालं मला नाही सांगता येणार, पण हा तर खूप मोठा चमत्कार झाला, ते पण तुमच्यामुळे. मॅडम, तुम्हाला सांगतो, आज या जगात माझ्या इतका आनंदी दुसरा कोणीही नसेल, कारण माझं हे लेकरू आहे ना, तिच्या दुःखाला तुम्ही वाट करून दिलीत. तेव्हा नित्या धक्क्यानेच विचारते, कशाचं दुःख. तर अण्णा म्हणतात, ते देवालाच ठाऊक. तर नित्या पुन्हा त्या मुलीला विचारते, तू अशी का रडतीयेस. तर अण्णा सांगतात की मॅडम, तिला बोलता येत नाही. जेव्हा ती मला सापडली होती ना, तेव्हा 7 वर्षांची असेल, बेशुद्ध पडलेली होती. जेव्हा शुद्धीवर आली ना, तेव्हा तिच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही. तिने ना कसला तरी धसका घेतला होता. आत्तापर्यंत तिच्या चेहऱ्यावरील रेखसुद्धा हलली नाही. पण हे सगळं तुमच्यामुळे झालं, असं म्हणत आता अण्णा लगेच नित्याच्या पाया पडू लागतात आणि तुमचे खूप उपकार झाले असं म्हणत मोठ्यानेच रडू लागतात. अण्णा राजमाला म्हणतात की बाळा, आतमध्ये चल, त्या आपल्या पाहुण्या आहेत. असं पाहुण्यांना कोणी त्रास देतं का. मॅडम, तुम्हाला जर काही त्रास झाला असेल ना, तर आम्हाला माफ करा. म्हणून अण्णा लगेच राजमाला आतमध्ये घेऊन येतात. तेवढ्यात ईशान तिथे येतो आणि विचारतो, नित्या, अगं तू इथे काय करत आहेस. तेव्हा नित्या म्हणते, आता काय सांगू, इथे आल्यापासून काहीतरी वेगळंच घडत आहे. माझ्यासोबतच असं का होतंय.
का मलाच अशी माणसं भेटतात असा प्रश्न आता नित्याला पडलेला असतो. पुढील भागात गावातील कोणीही नित्याला जमीन द्यायला तयार होत नाही आणि तिचे पैसे अंगावर फेकतात. पुन्हा एकदा नित्याची रूम अस्ताव्यस्त पडलेली असते. काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर नित्या विचार करते, हा नक्की कोण व्यक्ती असेल आणि का माझ्या मागे लागला असेल. पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.